श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुराजाय नमः. प्रथम वंदन तुझ गणराया, भक्त रक्षका दीन सखया, हा भवसागर तारावया, देई आता आधार. मज बैसोनी कृपा नौकेत, घेऊन जाई पैल तीरा. प्रत तू असावी स्वामी समर्थ, चिरद्वार ब्रीद तुझे. मी जे हे कार्य करू घातले, ते पाहिजे पूर्णत्वात नेले, आणि मनोरथ पुरविले पाहिजे तव दासाचे. श्री विष्णू भगवान म्हणती प्रिये, करी श्रवण चित्ते तुझे एकाग्र करुणा. पुढील कथा भाग हा. कथा ही द्वापारयुगाची आहे. कृष्णकुमाराची सेना आली सवंगड्याची, खेळत एका अरण्ये. खेळता खेळता चेंडू उसळला, तो जाऊन एका कुपात पडला. मुले काठावरती गोळा होण्यात पाहती, एक सरडा पाहिला कुपात, अंग त्याचे विस्तारित, स्वर्णमयी होते चमकत, पाहता आश्चर्य वाटले. कुणी म्हणती काढू बाहेर, वाचू असे सोडून दोर. ओढून काढू वरचे वर, प्राण वाचू तयाचा. तयास ओढून बाहेर काढता, सरडा झाला क्षणात बोलता. प्रौढ तुमच्याच कोण हा आता, सत्वर माते सांगावे. ऐकून ती मनुष्यवाणी, आश्चर्य वाटे मुलांचे मनी. म्हणती काय कारण म्हणून पडसे ऐसा कुपात. मी पूर्वजन्मीचा राजेंद्र, नाम माझे होते नगेंद्र. मी इक्ष्वाकुळाचा चंद्र, चालवी राज्यभार तो. मी करीता असता कारभार, दान धर्म तो करे अपार. तोषोनी याचा काचे अंतर, घेई आशिष तयाचे. होम हवन दान धर्म, करीत असे पुण्यकर्म. ज्ञात मनुष्य जन्माचे वर्म, होते जरी मजसे ते. असाच काही काळ लोटला, पुढे अधिक मास आला. गोदानाचा संकल्प केला, पाचारिले विप्रजन. धेनू सुलक्षणी दानात, मी देत असता नित्य. काय घडेल तो वृत्तांत, आता करा श्रवण. एके ब्राह्मणा जी धेनू दिदली, ती रात्रीच पळून आली. दुजे दिने उभी केली, तीच धेनू दानार्थ. दुजा ब्राह्मण ती धेनू त्यास केली दान. वरी दक्षिणा मानसन्मान देऊन या तोषविला. तो धेनू घेऊन जात असता, पहिला दुजे पाहिले अवचिता. तो म्हणे मी आज मज दान असता, तो नेसी काय बा. दुजा ब्राह्मण म्हणे अरे, मज ही दान केली नृपरे. पाणी सोडून माझ्या करे, गोदान पुण्य जोडले. मज धेनू ही दानात मिळाली, आता मालकी झाली माझी. वाट सोड जाऊ दे भली, मजसी माझ्या वाटेने. परी तो पहिला ब्राह्मण धेनूचे दावे धरून, म्हणे मी न ही देईन तुझ लागी कदापिही. दोघेही पडले इरेला, वाद तो अधिक वाढला. आले न्याय निवाड्याला, धावत राजदरबारी. पहिला म्हणे मज दान दिली, तूच राजा काल ही भली. ही धेनू माझी चांगली, दुजा म्हणे ती माझी. दुजा म्हणे मज नृपानी, आजच दिली ही दानी. ती आता माझी म्हणून नेत असता ती घरी. तो हा मजसे काय बोले, तू गोधन माझे लुटले. का रात्रीत चोरून नेले, दे परतोनी माघारी. मग निरखता धेनू नीट, चूक कळली ती क्षणात. एक धेनू दोघाप्रत, दान दिली ती दोनदा. मी समजाविले दोघा ते, नकळत चूक घडली माते. मी या धेनू बदल्या ते, देतो नवी धेनू रे. दोघेही रे परी देती नकार, दुजीन धेनू स्वीकारणार. अधिकार नाही सोडणार, हीच धेनू आम्हा हवी. मग प्रयोग प्रलोभानाचा, लोभ दाविला अधिकाचा. परिणाम तयाचा, दोघावरही झाला. एक धेनू देऊन दोघास तू गो विक्रय केलास. अनेक घोर पाप मात्यास, घेतलेस नृपवरा. ऐसे म्हणून त्या विप्रानी, शापिले मजसे त्याने. तू सरडा होनी भुवनी, पडशील एका कुपात. शापवाणी ती ऐकून, मी द्विजांचे धरले चरण. अपराध माझा पोटी घालून, ओ शाप द्यावा प्रातिले. घडू नये ती जरी का घडले, तरी जाणून नव्हते केले. हे ओळखून म्हणती बरे, देते आले ओ शाप. जरी कृष्ण कुमाराची दृष्टी नृपा पडेल तुझवरती, तरी सरटा योनी सरती, होईल तुझी राजया. ऐसा उशाप त्याने दिला, तोची समय आता आला. आतुर जीव कृष्ण भेटीला, घडवा दर्शन तयाचे. होता श्रीकृष्ण दर्शन, सर्व पापाचे होईल शालन. अनिक जीव उद्धारून, होईल कृपा कटाक्षे. ऐकून सरड्याचे उत्तर, धावत जाते कृष्णकुमार. पित्यास करुणी नमस्कार, सांगती वृत्तांत तो सर्व.
दया उपजली श्रीकृष्ण चित्ती, धावता आले कृपा काठी. अवलोकिता कृपादृष्टी, नृप उद्धार झाला. नृप म्हणे हे मधुसूदना, अच्युत माधवा नारायणा. तुझसी आली माझी करुणा, आणि उद्धार पावलो. मी जे केले होम हवन, अधिक मासी ब्राह्मण पूजन. वस्त्र द्रव्य अनगोदान, तयाचे हे फलित. कृष्ण सांगती कुमारासी, एक बोध घ्या ध्यानासी. दुखाविता जगी ब्राह्मणासी, दुःख लागे भोगावे. द्विजयसी दुजे दैवत, नाही नाही ते त्रिभुवनात. हे जाणून घे अंतरात, अति आदरे वंदावा. धर्म अध्यात्म आणि शास्त्र, ब्राह्मणाधीन मी दैवत. ब्राह्मणाधीन अस्ति मंत्र, तो उद्धारक जीवाचा. ही ऐकुनी देववाणी, कुमार सहित लागले चरणी. नृपाचा उद्धार करून गेले कृष्ण भगवान. साधू संत आणि ब्राह्मण, त्याचे थोर महिमान. हे विषयीची कथा छान, चित्त देऊन ऐकावी. करावया जीवोद्धार, भागीरथे गंगा भूमीवर. आणली पवित्र ती सुंदर, पापशालिनी भागीरथी. करुणी पवित्र गंगा स्नान, लोक होता ती पावन. पापक्षय तो होऊन, पुण्य लाभते जीवास. पापाचा मळही मिटे, पुण्याची वृद्धी होते. गंगा स्नाने देव भेटे, मृत्यूलोकी मानवा. म्हणून कराया गंगा स्नान, अधिक व्हावया पावन. धावून येते सकल जन, नर नारी बालके. एकदा परी काय घडले, नारद भूलोकी आले. तरी ते स्नानास न उतरले पवित्र गंगा जलात. उभे राहुनी काठावर, नमन करिता त्रिवार. हर हर गंगे जय जयकार, सदानंद सानंदाने ते करीती. तर गंगाहुनी प्रकट, जोडूनिया त्याते हात. म्हणे हे मुनिवरा श्रेष्ठ, दूर तुम्ही उभे का. का हे प्रवेक्षिता पाण्यात, कान उदक घे हातात. का स्पर्शवंचित मजप्रत, ठेवले सांगा हो स्वामी. तव नारद म्हणती गंगामाई, तुझ ऐसी पवित्र बाई. तुझी कोणतीच सरिता नाही, पुण्यशील तू थोर. तव स्नानाने देहशुद्धी, तव नामाने मनशुद्धी. तुझ्या दर्शने ती कुबुद्धी, लोप पावेशनात. तुझ्या दर्शनी पापशालन, तुझ्या दर्शने संचय पुण्य. तुझ्या दर्शने जीवोद्धार होते माही भूलोकी. तुझ्या दर्शने महिमा थोर, हे जाणूनी काठावर. मी उभा आहे स्थिर, सुखावित दर्शने. तव गंगामाई काय बोले, जगाचे पाप मी शाळले. आणि मजसी मलिनत्व आले, ते दूर तुमच्या दर्शने. साधू संताचे हे महिमान, त्यांचे दर्शन पाप क्षालन. स्पर्श त्याचा उद्धारण, दिनोद्धारक ते जगी. म्हणून एक असे प्रार्थना, स्पर्शे मज पावन करना. मी वंदेन तुमचे चरणा, कृपा करा कृपा मुनिराजा. ऐकोनी ही गंगावाणी, पात्री प्रवेक्षित झाले मुनी. गंगालहरी पुढे येऊनी, शुदित साधू वर्णाते. म्हणून साधूस पूजावे, दानधर्म नाम घ्यावे. आणि उद्धारोनी जावे, जन्म सार्थकी लावावा. ऐसा हा अधिक मास ग्रंथ, पद्मपुराणीचे समंत. गोविंदतनय विरचित, पंचमोऽध्याय गोडा. इति अधिक मास महात्म्य पंचमोऽध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.